आजचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री काशीनाथ दादा पाटील, विजयजी साळे, उन्हाळी काशीनाथ पाटील आणि उषाताई एमगर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आज आमचे महाराष्ट्राची तोफ नेते आणि आमदार, जतचे आमदार सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी आले होते. तुफान भाषण त्यांचं झालं आणि या ठिकाणी ऐकणारे श्रोते आपण पाहिले असाल तर हा मैदान अख्खा भरून गेला. उत्स्फूर्तपणे लोक या ठिकाणी आली आणि नुसतंच त्या ठिकाणी समाज नाही उतरला, तिथले सगळ्याच समाजातली लोक या ठिकाणी ऐकण्यासाठी उतरली. अशा पद्धतीने चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीच्या आपल्या या उमेदवारांना त्या ठिकाणी मिळत आहे. प्रचारासाठी देखील आम्ही घरोघरी फिरताना आम्हाला अतिशय चांगला अनुभव त्या ठिकाणी येत आहे. लोकांचं प्रचंड असं पाठबळ आहे. या ठिकाणी आपले लोकनेते गणेशजी नाईक साहेब आणि आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील नवी मुंबईचा विकास झालेला आहे. पर्टिक्युलरली ह्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये शाळा असेल, त्या ठिकाणी आपले समाज मंदिर असेल, गार्डन, पब्लिक गार्डन असेल, आपलं उद्यानं असतील, त्या बाजूची सेन्सरी गार्डन, साठे अण्णाभाऊ साठे सभागृह, अशा अनेक कामं ही ह्या ठिकाणी त्यावेळच्या आपल्या नगरसेवकांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि म्हणून लोकांनाही अपेक्षा आहे की हेच नगरसेवक त्या ठिकाणी आम्हाला आमच्याकडे असले पाहिजेत. म्हणून अनेक पक्ष त्या ठिकाणी आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतोय, परंतु आम्हाला विश्वास आहे की आम्ही कामाच्या जोरावर आम्ही त्यांना अपील केलेलं आहे, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, तुमचं एक मत या ठिकाणी विकास घडवू शकतो, नवी मुंबईचा विकास घडवू शकतो. आज नवी मुंबईमध्ये आज 95 पासून आपले लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या बरोबरीनं इथली जनता आहे, सत्ता आहे. म्हणून तर मोरबे धरणासारखं धरण या ठिकाणी उपलब्ध आहे. आज अनेक महापालिकांना दुसऱ्यांच्या धरणावर अवलंबून राहून लोकांना पाणी मिळत नाही. आज 24 तास पाणी असलेले हे शहर आहे. चांगला इन्फ्रास्ट्रक्चर इथं आहे. घरपट्टी 20 वर्ष माफ केलेली आहे, पाणीपट्टी माफ केलेली आहे. अशा अनेक गोष्टी महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेल्या आहेत, याही पुढे होतील. आणि म्हणून माझा विश्वास आहे ज्या प्रभागामध्ये, 22 प्रभागामध्ये जे काम आमच्या उमेदवारांनी आणि आमच्या नेत्यांच्या माध्यमातून झालेलं आहे, त्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की आमचे चारही उमेदवार या ठिकाणी निवडून येतील. इथली जनता ही सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे. माझा त्यांच्यावर विश्वास आहे की कमळ ह्या निशाणी समोरील बटन दाबून आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण, आमचे ह्या ठिकाणचे नेते सन्माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब आणि लाडके आमदार मंदाताई यांनी दिलेल्या उमेदवाराला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून देतील, असा माझा ठाम विश्वास आहे. शक्ती प्रदर्शन वगैरे आम्हाला करायला लागत नाही. आज इथं गोपीचंद पडळकर साहेब आमदार आमचे आले होते, त्याच वेळी या ठिकाणी अर्धा मैदान भरला. आता तर आमचे नेते सन्माननीय माननीय मुख्यमंत्री महोदय येतात, आम्हाला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही. आमचा उत्स्फूर्तपणे कार्यकर्ता जमेल आणि तोच आमचा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन तुम्हाला दिसणार आहे. आम्हाला फारसे प्रयत्न करायला लागत नाही, का आमचा कार्यकर्ता जागृत आहे. त्याच्यामुळे आमच्या नेत्यांच्या भाषणासाठी आम्ही आतुर आहोत, नवी मुंबईकर आतुर आहे. सगळे मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं भाषण त्या ठिकाणी ऐकणार हे निश्चितपणे त्या ठिकाणी मला विश्वास आहे.